डोळ्यांची हो इंद्रायणी, माझ्या व्यथेची गाथा हो, तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर येईल, तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर येईल. मित्र हो नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे. माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे. गेल्या 30 वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकता. तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वातडिका. आजची वात्रटिका आहे झुरळायन. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 26 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणावरून सुरू झालेलं हे झुरळायन आणि त्याच्यात आपले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत शर्मा यांनी तरुण पिढीला, मोबाईलग्रस्त तरुण पिढीला झुरळ म्हणून संबोधलं आणि तिथूनच राजकारणामध्ये कॉक्रोच जनता पार्टी जन्माला आली. आणि त्यानंतर हे प्रकरणाचं आणखीन वळण, आणखी एक टप्पा म्हणजे देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा झालेला राजीनामा. हे या झुरळांसाठी, ज्यांना झुरळ म्हटलं, त्यांच्यासाठी एक यशाचं पहिलं पाऊल होतं. त्याचं पुढं काय होईल ते आपण पाहत राहू. पण या सगळ्या म्हणजे झुरळांपासून त्यांनी जंतर मंतरवर केलेल्या आंदोलनापर्यंत आणि त्यांना सोनम वांगचुकच्या उपोषणाचा पाठिंबा आणि त्यातूनच आलेला शिक्षण मंत्र्याचा राजीनामा, इथपर्यंतच्या घटनाक्रमावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे झुरळायन. झुरळांची वाढी धास्ती. झुरळांची वाढी धास्ती, जिकडे तिकडे झुरळ दिसू लागले, विशेषतः सत्ताधाऱ्यांना आणि ठराविक अशा मीडियाला. झुरळांची वाढी धास्ती, जिकडे तिकडे झुरळ दिसू लागले. झुरळांची वाढी धास्ती, जिकडे तिकडे झुरळ दिसू लागले आणि शिक्षण मंत्र्याचा राजीनामा देऊन झुरळ मिशीतल्या मिशीत हसू लागले. शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा बघून झुरळ मिशीतल्या मिशीत हसू लागले. झुरळ मिशीतल्या मिशीत हसू लागले. हे झुरळाचं यशस्वी हास्य वात्रटिकेच्या पहिल्या कडव्यात पुन्हा एकदा. झुरळांची वाढी धास्ती, दबाव. झुरळांची वाढी धास्ती, जिकडे तिकडे झुरळ दिसू लागले. झुरळांची वाढी धास्ती, जिकडे तिकडे झुरळ दिसू लागले आणि शिक्षण मंत्र्याचा राजीनामा बघून झुरळ मिशीतल्या मिशीत हसू लागले. शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा बघून झुरळ मिशीतल्या मिशीत हसू लागले. झुरळ मिशीतल्या मिशीत हसू लागले. सदैव वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं राजीनामा दिला का घेतला यावरती भाष्य करत आहे. दुसरं कडवं, तरुणाईच्या आक्रोशाचा संदेश. तरुणाईच्या आक्रोशाचा संदेश उशिरा का होईना पोचला आहे. तरुणाईच्या आक्रोशाचा संदेश उशिरा का होईना पोचला आहे. हा कसला नैतिक राजीनामा झुरळांनी राजीनामा खेचला आहे. हा कसला नैतिक राजीनामा झुरळांनी राजीनामा खेचला आहे. झुरळांनी राजीनामा खेचला आहे. पुन्हा एकदा दुसरं कडवं, तरुणाईच्या आक्रोशाचा संदेश उशिरा का होईना पोचला आहे. जवळजवळ 1 महिन्यानंतर तरुणाईच्या आक्रोशाचा संदेश उशिरा का होईना पोचला आहे. हा कसला राजीनामा झुरळांनी राजीनामा खेचला आहे. हा कसला नैतिक राजीनामा झुरळांनी राजीनामा खेचला आहे. झुरळांनी राजीनामा खेचला आहे. शेवटचं तिसरं आणि पुढचं कडवं वात्रटिकेतल्या शब्दांवरती लक्ष दिल्यानंतर या कडव्याचा आनंद, या कडव्याची तिरकसता आपल्या नक्की लक्षात येईल. म्हणून वात्रटिकेचं शेवटचं तिसरं आणि पुढचं कडवं, शर्मा असूनही बेशर्मा सारखे वागले. कोण कसे ते तुम्ही जाणताच.
शर्मा असूनही बेशर्मासारखे वागले तेच तर खरे घावकरी आहेत. कुणावरती? विद्यार्थ्यांवरती आणि लोकशाहीवरती. म्हणून शर्मा असूनही बेशर्मासारखे वागले, शर्मा असूनही बेशर्मासारखे वागले तेच तर खरे घावकरी आहेत. तरुणाईला झुरळ संबोधणारे दुर्दैवाने आमचेच नावकरी आहेत. तरुणाईला झुरळ संबोधणारे दुर्दैवाने आमचेच नावकरी आहेत. दुर्दैवाने आमचेच नावकरी आहेत. हा संकेत, हा इशारा, ही सूचना लक्षात येण्यासाठी वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा. शर्मा असूनही बेशर्मासारखे वागले, शर्मा असूनही बेशर्मासारखे वागले तेच तर खरे घावकरी आहेत. शर्मा असूनही बेशर्मासारखे वागले तेच तर खरे घावकरी आहेत. तरुणाईला झुरळ संबोधणारे दुर्दैवाने आमचे नावकरी आहेत. तरुणाईला झुरळ संबोधणारे दुर्दैवाने आमचे नावकरी आहेत. दुर्दैवाने आमचे नावकरी आहेत. म्हणूनच आजच्या वात्रटिकेचं नाव होतं झुरळायन. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस, नव्या वात्रटिका. मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या 1000पेक्षा जास्त वात्रटिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा. जे आवडतंय ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा. आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही. माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस, नव्या वात्रटिका. सूर्यकांती, 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 सूर्यकांती.